नमस्कार. आपलं कुटुंब प्रमुख भाऊ डॉक्टर बाळकाका, माझे सर्व डॉक्टर लाहोटी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष आणि माझे सर्व सहकारी संचालक, बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सर्व सहकारी संचालिका. तसंच आज इथं इलेक्शनची प्रोसेस फॉलो करण्यासाठी सुद्रुप साहेब आले, यादव मॅडम आले, त्यांच्याबरोबर देशमुख सर आले. या सगळ्यांचंच मी पहिल्यांदा स्वागत करतो. आणि सगळ्या संचालक मंडळांनी मला माझ्यावर विश्वास टाकून जी जबाबदारी सोपवलेली आहे ती मी अगदी नक्की पूर्णपणे पार पाडीन. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही आणखीन बँक कशी मोठी होईल यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि मी खात्री देतो की आपण नक्की पुढे जाऊ. परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो. सर्व बँकेचे सहकारी सेवक, स्टाफ, तसेच आज या ठिकाणी श्री संजय कुमार सुद्रिक, जिल्हा उपनिबंधक सातारा, आणि यादव मॅडम आणि देशमुख सर हे आज इथं उपस्थित आहे. यांच्या अध्यक्षतेखालीच आज आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड झालेली आहे. सर्वांना मी प्रथम सगळ्यांचे आभार मानतो की मला आपण बँकेचं उपाध्यक्षपदी निवड केली. याबद्दल मी सर्व संचालक आणि सर्व स्टाफ आणि सगळ्यांचे मी आभारी आहे. मी यापुढे माननीय भाऊ आणि सर्व संचालक बंधू भगिनी यांनी ज्या पद्धतीनं वेळोवेळी जसं मार्गदर्शन करतील त्या पद्धतीनं जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचे मी प्रयत्न करेन व बँकेच्या प्रगतीत हातभार लावेन एवढंच मी सांगतो. धन्यवाद. लाहोटी सरांना विनंती करतो की त्यांनी पालकर साहेबांना पुष्पचक्र देऊन त्यांचं स्वागत आणि त्यांना शुभेच्छा द्याव्या. जोशी भाऊ, त्याचबरोबर बँकेचे सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचबरोबर संचालक मंडळातील सर्व सदस्य, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अनिल लाहोटी साहेब, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे इतर सर्व सन्माननीय सदस्य, बँकेचे सर्व माजी संचालक, त्याचबरोबर माजी सेवक, पत्रकार बंधू, बँकेचे ग्राहक, सभासद, हितचिंतक आणि माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी, मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजची ही सभा एक बँकेचा भविष्यकाळ काय असेल या दृष्टीनं एक आयोजित केलेली आहे आणि त्याचं प्रयोजन आहे हे आपल्याला भाऊ त्यांच्या मनोगतात आपल्याला सर्वांना सांगणारच आहे. तत्पूर्वी आत्ताच 30 सप्टेंबरचा क्वार्टर एंड झाला.
आणि आपण सर्व उपस्थित आहात. बँकेची एक आर्थिक परिस्थिती एक थोडक्यात आपल्याला सांगावी. त्यामध्ये बँकेनं 5,900 कोटीचा व्यवसाय पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर NPA साठी आपण बरेच वर्ष सर्व सेवक आपण काम करत आहोत आणि मार्च एंडला तर आपण 0% नेट NPA आपण हा अचीव्ह करतच असतो. मात्र यावेळी अगदी प्रथमच आपल्या 30 सप्टेंबरला आपण नेट NPA 0% आपण अचीव्ह केलेला आहे. त्याचबरोबर बँकेच्या टोटल 67 शाखा मार्चमध्ये कार्यरत होत्या आणि 5 नवीन शाखांना परवानगी मिळाली होती. यापैकी 2 हडपसर आणि चाकण ऑलरेडी त्यामध्ये आता इनॉग्रेशन चालू झालेले आहे. 10 कोटीच्या आसपास त्यांचा बिझनेस पण त्यामध्ये झालेला आहे. आणि आता या उद्यापासून नातेपुते आणि शिरवड ही सुद्धा ब्रँच आपण चालू करतोय आणि राहिलेली इचलकरंजी हा एक पुढच्या 5 ते 10 दिवसामध्ये इचलकरंजी सुद्धा शाखा आपण चालू करतोय. त्यामुळे टोटल आपल्या 72 शाखा होतील आणि 31 ऑक्टोबर पर्यंत 6,000 कोटी बँकेचा बिझनेस करण्याचा एक आता आपण प्रयोजन त्यामध्ये केलं आहे. आजच्या मीटिंगच्या विषयाकडे येऊया. आपल्या सर्वांना कल्पना असेलच की 12 सप्टेंबर रोजी बँकेचे संचालक ज्येष्ठ संचालक माननीय डॉक्टर सुभाष केरम साहेब आणि माननीय समीर जोशी साहेब यांनी आपल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला होता. संचालक म्हणून ते कायम होते आणि 20 सप्टेंबर रोजी जी बोर्डाची मीटिंग झाली त्यामध्ये तो अप्रूव्ह सुद्धा करण्यात आलेला होता. याला एक प्रोसिजर असते. एक निवडणूक अधिकारी सहकार निबंधक जिल्हा निबंधक यांच्याकडून त्यांची अपॉइंटमेंट होती. आत्ताच जिल्हा उपनिबंधक माननीय संजय कुमार शुद्रुक साहेब आता आलेले होते आणि त्यांनी त्यांच्या प्रोसेसप्रमाणे पूर्ण यामध्ये चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवड केलेली आहे आणि निवड ही नेहमीच्या आपल्या बँकेच्या प्रथेप्रमाणे ही बिनविरोध झालेली आहे. आणि बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून माननीय समीर जोशी साहेब यांची निवड झालेली आहे. श्री धनंजय शिंदे साहेब, सर्व GM, AGM, DGM, मॅनेजर व सर्व स्टाफ बंधू भगिनींनो, आज आपण सर्वांनी माझी या वैभवशाली बँकेचे उपाध्यक्षपदी निवड केली यासाठी मी आपणा सर्वांचे आभार मानतो. विशेषतः तीर्थरूप भाऊ, तीर्थरूप बाबा यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. आजचा दिवस माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा व अभिमानाचा दिवस आहे असे मी समजतो. जेव्हा बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटपदी मी ती बाबांनी निवड केली होती तेव्हाच माझे ज्येष्ठ बंधू दादांनी मला सांगितले होते, चांगले काम करच, कामाप्रती नेतृत्वाप्रती निष्ठा ठेव, तुझे कल्याण तीर्थरूप भाऊ तीर्थरूप बाबा करतील. यांचा आज मला अनुभव आला. मी स्वतःला भाग्यवान समजतो. गेली 3 महिने बँकेमध्ये थोडे वेगळे वारे वाहत असलेले सर्वांनी अनुभवलेले आहे. नेतृत्व, निष्ठा आणि चांगले विचार यांनी यावर मात केली. 110 वर्षाची वाटचाल करणाऱ्या या वैभवशाली संस्थेचा भविष्यकाळ अत्यंत उज्ज्वल आहे. एक मोठा इतिहास तीर्थरूप भाऊ तीर्थरूप बाबा. सर्वजण आपण उत्सुकतेने उपस्थित आहात. तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो मनापासून. काही जुन्या लोकांना आठवत असेल 1986 साली एक वादळ बँकेमध्ये झालं आणि ते वादळ जे होतं ते राजकीय लोकांची महत्वाकांक्षा या बँकेत कब्जा घ्यायचा, थोडक्यात त्याचं वाटोळ करायचं. या बँकिंग क्षेत्रामध्ये त्यासाठी येण्याची धडपड ही अतिशय उघड झाली होती त्यावेळेला. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर एरमनने, मोठे डॉक्टर बाबा, त्यांनी अतिशय आत्मविश्वासाने समाजासमोर हा त्यांचा जो प्लॅन चालला होता लोकांचा तो उधळून लावला. आणि तो उधळून लावत असताना सर्व उपाययोजना कराव्या लागल्या.
त्यासाठी सगळ्या प्रकारची शक्ती वापरावी लागली, परंतु अंतिम यश मात्र त्यांना नक्कीच मिळालं. त्याच्यानंतर हा 2025 मध्ये एक निराळा प्रयत्न झाला आणि तो जो प्रयत्न आहे तो प्रयत्न बाहेरच्या कुणी नाही लावला. या बँकेतल्याच लोकांनी, काही ॲम्बिशियस लोकांनी बँकच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सहकारी संस्थेचं अस्तित्व कशा पद्धतीनं चालतं असतं याचा जर तुम्ही अभ्यास केला किंवा ते जर बारकाव्याने पाहिलं तर सहकारी संस्था कुणा एका विचाराच्या माणसांच्या मागे जाईल अशी त्याची रचना नसते. सहकारी संस्थेची रचना जी आहे ती रचना सामुदायिक तत्वावरती लोकांची असते आणि त्यामध्ये वैधानिक ज्या बाबी आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की सामुदायिक भांडवल पाहिजे, लोकांचा सहभाग पाहिजे आणि त्यातून सामूहिक नेतृत्व निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी संस्था झाली, उभी राहिली, रजिस्टर झाली, परंतु त्याच्यानंतर त्याचा कारभार जो आहे तो कारभार पाहण्यासाठी म्हणून लोकांनी सगळ्या सभासदांनी मिळून नेतृत्व कोणाकडे द्यायचं हे ठरवायचं असतं आणि ते असतात संचालक. त्या संचालकांचं जे नेतृत्व असतं ते बहुमताने निर्माण होत असताना लोक काय पाहतात त्याचा पहिल्यांदा विचार करायला पाहिजे. लोकांना विश्वासार्हता लागते कारण आपली संपत्ती लोकांची त्या लोकांच्या हातात ती द्यायची तुम्हाला आणि त्याची वृद्धी व्हावी, त्याच्यामधून आणखीन पैसे जनरेट व्हावेत यासाठी लोकांनी कारभार अशा पद्धतीने केला पाहिजे. त्याची फार मोठी अपेक्षा त्या लोकांच्या मनामध्ये असते आणि त्याकडे माणसांचं लक्ष असतं आणि त्यातून ते आपलं नेतृत्व निवडत असतं. हे झालं नेतृत्वाचा प्रश्न. पण जर प्रत्यक्ष कारभार कोणाकडे असतो, प्रत्यक्ष कारभार हा सेवकांच्याकडे असतो आणि त्या सेवकांच्या त्यांना योग्य डायरेक्शन देऊन त्यांच्याकडनं योग्य पद्धतीनं काम करून घेऊन ही जी संपत्ती आहे ही संपत्ती वाढवायची असते, सांभाळायची असते. प्रत्यक्ष कारभार नोकरांच्या मार्फत जरी होत असला तरी लोक पाहत असतात विश्वासार्हता काय, ती माणसं कोण आहेत, त्यांचं चारित्र्य कसं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की संचालक, सेवक या प्रत्येकाकडे लोकांची बारकाईने नजर असते आणि त्याच्यामधून ते आपल्या अपेक्षा व्यक्त करत असतात. ज्या वेळेला संचालकांच्या व्यतिरिक्त हा कारभार करणाऱ्या लोकांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते आणि ज्या वेळेला ॲम्बिशन पोटी, कारण आर्थिक सत्ता आहे, आर्थिक सत्तेमध्ये आपल्या माणसांच्या काम करणाऱ्या लोकांच्या त्यांची किंमत वाढत जाते आणि त्यांच्या अपेक्षा बदलत जातात आणि त्या बदलत असताना
ॲम्बिशियस माणसं ही त्या संस्थेचा ताबा घ्यायला बघतात. ही परिस्थिती जेव्हा येते तेव्हा कारभार आणि प्रत्यक्षात संस्थेचा ताबा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एका व्यक्तीकडे जातात त्यावेळेला हुकुमशाही चालू होते. म्हणून कायद्यानेच अशी रचना केली आहे की संचालकांची भूमिका निराळी आहे, प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांची निराळी आहे, आणि ह्या सगळ्याला रिझर्व्ह बँक, कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट यांची बंधनं घालून दिलेली आहेत. त्या बंधनामध्ये राहून प्रत्येकाने आपलं आपलं काम करायचं असतं. रिझर्व्ह बँक डूज अँड डोंट्स म्हणून गाईडलाईन्स देत असते की संचालकांनी काय करायचं नाही, आणि कारभार करणारे जे प्रत्यक्षात लोक आहेत, म्हणजे उदाहरणार्थ अधिकारी, CEO यांनी कोणते नियम पाळायचे आणि कुठल्या नियमामध्ये राहून काम करायचं हे ठरवून दिलेलं असतं. याचं उल्लंघन व्हायला लागलं किंवा त्याच्या मर्यादा ओलांडून ज्यावेळेला तुम्ही तुमच्याकडे सगळ्या गोष्टी एकवटल्या जाव्यात असा प्रयत्न करायला लागतात, त्यावेळेला अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होते. आणि त्यामध्येच आपण पाहतो की अनागोंदी कशी होते तर त्यातून निर्माण होते. म्हणजे ह्या ॲम्बिशन पुढे ज्या लोकांचं त्या संस्थेकडे बघण्याचं, त्या संस्थेचा वापर करण्याची सुरुवात झालेली असते त्यावेळेला हा फरक आपल्याला दिसायला लागतो. ज्यावेळेला दोन्ही अधिकार ज्यावेळेला एकाच व्यक्तीकडे येतात त्यावेळेला काही लोकांच्यावर अन्याय होतो. त्या लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा, त्या लोकांनी आपल्या अडचणी कोणाला सांगायच्या, त्या लोकांना चुकत असलेलं दिसतं परंतु ते दुरुस्त करायसाठी कोणाकडे जायचं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी तिने ठेवल्या नाही आहेत, आणि त्यासाठी म्हणून प्रत्येकाने आपलं आपलंच काम केलं पाहिजे. दुसऱ्याच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नये, दुसऱ्यांच्या कामामध्ये सहभाग असता उपयोगी नाही, इतक्यापर्यंत कायद्यानेच तरतूद केलेली आहे. आपण कसं वागतो अर्बन बँकेमध्ये, कराड अर्बन बँकेमध्ये ह्या गोष्टी कशा पाळल्या जातात मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की संचालक हे पॉलिसी मेकर्स आहेत. पॉलिसी मेकर याचा अर्थ त्यांनी फक्त धोरण ठरवायचं, त्यांनी प्रत्यक्ष धोरण राबवायचं नाही. त्यांनी आखून दिलेल्या नियमाप्रमाणे त्या धोरणाची अंमलबजावणी होती की नाही याच्यावरती लक्ष ठेवायचं. त्यासाठी आम्ही सेवकांना डेलिगेशन ऑफ पॉवर्स द्यायला पाहिजे, त्या दिल्या. आपल्या सगळ्या सेवकांना कर्ज मंजुरीचे अधिकार, नियम RBIने जे घालून दिलेत त्याप्रमाणे कारभार चालवण्याचे अधिकार हे सुपूर्द केलेले आहेत. त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन त्या लोकांनी पॉलिसीमध्ये अजिबात हस्तक्षेप करायचं नाही. आणि पॉलिसीमध्ये हस्तक्षेप करायचं नाही ह्याचा अर्थ धोरण फक्त संचालकांनी ठरवून द्यायचं आणि त्याची अंमलबजावणी फक्त सेवकांनी करायची. परंतु असं करता करता आपल्या मनात एक अहंभाव किंवा लोक ज्या पद्धतीनं ह्या कारभार करणाऱ्या लोकांच्याकडे पाहत असतात त्यामुळे असं वाटायला लागतं की आता सगळं मीच चालवतो, माझ्यामुळेच चालतंय आणि मी करेन तेच होतं. आणि असं वाटायला लागलं की रास चालू होता. त्यावेळेला दुरुस्त करायचं जे काम आहे, ह्या भावना चुकीच्या आहेत हे दाखवण्याची वेळ जेव्हा येते त्यावेळेला ते दाखवण्याची जबाबदारी संचालक मंडळावरती असते. एवढ्यासाठी मी सांगतो तुम्हाला की हे बदल व्हायला लागलेले दिसले आणि ज्यावेळेला प्रत्यक्षात असं दिसायला लागलं की बँकेचा कारभार
हा एका चुकीच्या दिशेने चाललेला आहे आणि त्याच्यावरती वेळीच चेक काढला पाहिजे आणि त्या याच्यामध्ये बदल घडवले पाहिजे. सुधारणांची गरज आहे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला एक उपाय म्हणून ती माणसं त्या यंत्रणेतनं बाजूला काढणं हे एक फार मोठं काम होतं. ते फार अवघड पण होतं. कुणाला विश्वासही वाटत नव्हता की हे शक्य आहे. कारण एक सत्ताधीश म्हणून ज्या वेळेला एखाद्या माणसाची इमेज तयार होते तेव्हा त्या हुकुमशहाला चॅलेंज करणं ही फार अवघड गोष्ट आहे. परंतु ती करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं आणि ते करावं लागलं तर त्याची किंमत मोजायची तयारी पाहिजे होती. ती तयारी आमच्या संचालक मंडळाने केली. सगळे लोक एक दिलाने उभे राहिले आणि सगळ्यांनी मनापासून त्या मोठ्या महत्वाच्या कामामध्ये सहभाग घेतला. कधी पर्वा नाही केली की याचे परिणाम काय होते आणि त्याचा परिणाम म्हणून हा बदल हा दिसायला लागला. फार गोष्टी चुकत गेल्यात. हे सगळं घडत असताना कितीतरी गोष्टी चुकीच्या झाल्यात. सत्तेचा गैरवापर व्हायला लागला, लोकांच्यावर अन्याय व्हायला लागला, सेवकांच्यावरती अन्याय व्हायला लागला. हा सेवक माझा, हा सेवक तुझा, असं निरनिराळ्या लोकांची निरनिराळी वागणूक मिळायला लागली त्या लोकांना. कोणाची पगार थांबवणे झाले, कोणाला पेनल्टी झाली, खूप प्रकार झाले. कोणाचं इन्क्रीमेंट थांबलं, कोणाला नको त्या ठिकाणी पोस्टिंग व्हायला लागलं. असंख्य लोकांच्या असंख्य तक्रारी आल्या. माणसांना बोलायला येत नव्हतं, बोलत नव्हती आणि माणसं दबावाखाली होती. हे ओळखण्याची जबाबदारी आणि त्याच्यावरती उपाययोजना करण्याची जबाबदारी या आमच्या संचालक मंडळावरती आली. ती आल्यानंतर एक पर्याय नाही हे लक्षात आल्यावर शेवटचा उपाय जो असतो तो उपाय करण्यात आला आणि एक फार मोठा बदल, एक फार मोठा भूकंप बँकेच्या इतिहासात नवीन काहीतरी घडतंय अशी एक नवी योजना लोकांच्या समोर आली आणि त्यातून आपल्याला हा बदल कसा झाला ते दिसेल. कुठपर्यंत गेली मर्यादा सगळ्या ओलांडल्यानंतर कुठपर्यंत गेली ही स्टेज. सीईओना असं वाटायला लागलं की बँकच माझी आहे. या बँकेतला प्रत्येक माणूस मी सांगेल त्याप्रमाणेच वागला पाहिजे. या सगळ्याचा परिणाम असा झाला की ॲम्बिशन वाढत 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 मी आता पुढचा भविष्यातला चेअरमन होणार आहे असं त्याने जाहीरपणाने बोलायला सुरुवात केली. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एखाद्या माणसाच्या मनामध्ये येणं की बाबा आता मी पुढचा चेअरमन मीच होणार आहे हे मी समजू शकतो. ॲम्बिशन असू शकते, पण प्रत्यक्षात जो चेअरमन आहे त्या चेअरमनच त्याच्याच तोंडावरती जेव्हा सांगायला सुरुवात केली की पुढचा चेअरमन मी होणार आहे, म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ असा होता की तुम्हाला मी इथनं हाकलून देणार आहे, आणखी नुसता हाकलून देणार नाही तर तुम्हाला परत इकडं फिरकायला सुद्धा येणार नाही. हे उघडपणाने बोल. आणि मी म्हणतोय उघडपणाने का म्हणत होते. माझा एक मित्र लंडन मध्ये आहे. मी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशनचा अध्यक्ष आणखीन संचालक आहे. माझ्या संचालक मंडळातल्या काही लोकांना जे नागपूरला आहेत, पुण्याला आहेत, मुंबईला आहेत, औरंगाबादला आहेत, त्या लोकांना ओपनली त्यांनी सांगितलं की कराड अर्बन बँकेचा पुढचा चेअरमन मी होणार आहे.
मी एका कॉन्फरन्सला गेलो होतो आणि तिथं मला आम्ही तिथे त्या चंदीगडला गेलो. तिथं त्यांनी सांगितलं काय तुमच्या इथं काय फार मोठा बदल होणार आहे वाटतं, आता बँकेचे चेअरमन अमुक अमुक होणार आहेत म्हणतात. आश्चर्य वाटलं मला. इंग्लंडच्या माणसाचा मला फोन, माझ्या मित्राचा, जो माझा अगदी जवळचा मित्र आहे, ज्याने आपल्या बँकेसाठी बरीच मोठी डिपॉझिटची रक्कम पण दिलेली आहे, आमच्या मूक बधीर शाळेला पण त्यांनी मदत केलेली आहे आणि ती लाखात आहे. त्या माणसाने मला सांगितलं की काय म्हणा आता माझं आहे तसंच चालू ठेवायचं का पूर्वीप्रमाणे, मी आहे त्या पद्धतीनंच देणगी वगैरे हे सगळं द्यायचं, काही बदल नाही झाले ना. मला काही कळे ना काय चाललंय, असं काय विचारायला लागलेत लोक. म्हणजे त्या लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली प्रचंड की आता जर या लोकांच्याकडची सत्ता त्या लोकांच्याकडे गेली, अशा लोकांच्याकडे गेली तर काय परिस्थिती काय गेली या संस्थेची. या चिंतेने ती माणसं ती बोलत होती. आणखीन मग मात्र ठरवावं लागलं कुठेतरी चुकते. काय चुकते तर आकडेवारी अशी सांगायला लागले की बँकेचा नफा घटत चाललाय. बँक मोठी होतीये आकाराने, शाखा वाढत आहेत, डिपॉझिटरची संख्या वाढते, परंतु नफा वाढत नाहीये. जरा खोलात जाऊन बघायला सुरुवात केली, कुठं फरक पडायला लागलाय. आढाव्य खर्च आणि त्या खर्चाला कसल्याही प्रकारचं बंधन नाही, कशासाठीही कितीही खर्च करायला लागले. मग तो खर्च कुठं कुठं होतोय ते जेव्हा पाहायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की सामान्य माणूस 3-3, 4-4 गाड्या वापरतोय बँकेच्या. म्हणजे एका घरातल्या कुटुंबामध्ये 3-4 गाड्या कशाही पद्धतीनं कुणालाही वापरायला देतात, काही करतात. बायकोसाठी एक गाडी, मुलांच्यासाठी एक गाडी, मुलांचे डबे पोचवायसाठी एक गाडी. अरे काय चाललंय. ही बँक म्हणजे धर्मशाळेचं स्वरूप आहे का काय आहे. विचारणार को जो विचारेल त्याची बदली, त्याला लांबचं कुठलं तरी हे दाखवायचं ब्रँच, की त्याला बायका पोरं सोडून तिकडे जायचं म्हणजे नोकरी तरी सोडायची, नाहीतर मुकाट्याने सांगतील ते काम करायचं. ही परिस्थिती आलेली, ही इतक्या तक्रारी यायला लागल्या आणि त्या आता त्यावेळेला माणसं बोलत नव्हती. मी आम्हाला कळायचंही नाही. आता जेव्हा त्याचा तपास काढायला सुरुवात केली आणि जेव्हा त्या लोकांच्या डोक्यावरचं दडपण बाजूला केलं आणि त्या लोकांना मन मोकळी करण्यासाठी म्हणून ज्यावेळेला हे दिसायला लागलं, त्यांच्या लक्षात आलं की आता आम्हाला काही घाबरायचं कारण नाही. आता या संचालक मंडळाने लक्ष घातले आणि संचालक मंडळाने त्याचा बंदोबस्त करायला सुरुवात केली आहे. मग त्या लोकांच्याकडनं ती माहिती यायला लागली, लोकांनी माहिती दिली. माझ्याकडे असंख्य लोकांच्या तक्रारी आहेत, असंख्य लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात, असंख्य लोकांनी आमचे जुने सेवक काही काही लोक सोडून गेले, कंटाळून गेले, त्या लोकांच्या सुद्धा ऐकल्या गोष्टी की कसे त्यांच्यावर अन्याय होत होते, कशा पद्धतीने त्यांना वागवलं जात होतं. इन्क्रिमेंट थांबवायची, त्याच्यानंतर रिटायर होत असलं तर पगाराची अशी काहीतरी रक्कम त्याला सांगायची की तुला ह्याच्यावर काही पैसे मिळणार नाही, नाहीतर तुला पाहिजे तर नाहीतर जा बस घरी जा. ह्या सगळ्या अडचणीमधून लोकांच्या तक्रारी यायला लागल्या आणि त्या आल्या. प्रश्न असा आहे, इच्छा नाही आहे की दुसऱ्या कोणाच्या हातात सत्ता द्यायची नाही आहे आणि कोणी ओरडू शकणार नाही, अशी एक हवा निर्माण केली, एक असं दबाव निर्माण केला. त्याच्यासाठी म्हणून हा बदल करणं फार गरजेचं निर्माण झालं. आणि किती 1986च्या आणखीन आत्ताच्या
ह्याच्यामध्ये बाबांनी, बाळासाहेबांनी, काही थोडा काळ माझा पण आहे त्यामध्ये, 7-8 वर्ष मी अध्यक्ष होतो. ह्या सगळ्या काळामध्ये आपण कसे चुकत गेलो आणि आमचेही काही चूक आहे. आम्ही विनाकारण विश्वास ठेवला, अतिविश्वास ठेवला, मोकळा हात सोडला. तुम्हाला जे पाहिजे ते करा, पण चांगलं करताय ना, तुम्हाला अधिकार सगळे देतो. या सगळ्याचा जो दुष्परिणाम झाला होता, त्या दुष्परिणामाचं हे रूप होतं, स्वरूप होतं. आणखी म्हणून मग रिझर्व्ह बँकेने फॉर्च्युनेटली त्याच वेळेला असा एक फतवा काढला की अमुक एक वर्ष झाली की त्याच्यानंतर तुम्हाला सीईओ म्हणून राहता येणार नाही. आणि ज्या वेळेला त्या नियमाप्रमाणे सीईओ पद जेव्हा गेलं आणि तुमचे अधिकार संपुष्टात आले, त्यावेळेला काही न करता परमेश्वरानंच काळजी घेतली या संस्थेची. त्याला त्याच्या मनामध्ये होतं, परमेश्वराच्या मनामध्ये होतं की कराड अर्बन 108-10 वर्षाची जी आहे ती आणखीन 100 वर्ष राहील. पण हे ज्या वेळेचे त्यावेळेला जे लोक सत्तेमध्ये असतील त्या लोकांनी ह्या गोष्टीप्रमाणे कंट्रोल ठेवला पाहिजे. झालं. आणि अधिकार काढून घेतल्याबरोबर पाय जमिनीवर टेकले आणि आता नक्की कळालं की आता आमचं कोणी वागडे करू शकत नाही. आणि मग त्या माणसांच्या मनामधला उत्साह वाढला. नाहीतर आता हे नवीन सीईओ प्रचार चालला होता की त्यांना काय कळतंय, 7वी शिकलेत काय, सीए 10 वर्ष काम केले, या बँकेचा बारीक सारीक इतिहास त्यांना माहिती आहे. आणि त्या माणसाला काही कळत नाही. आता आरबीआयचं इन्स्पेक्शन आल्यानंतर तुम्हाला कळेल माझ्याशिवाय कोणी नाही. काय झालं इन्स्पेक्शन झालं, इन्स्पेक्शन होऊन ते इन्स्पेक्टर पण गेले, कारभार व्यवस्थित आहे. आता बँकेमध्ये डिपॉझिट कमी होते, एक नवा पैसा डिपॉझिट कमी झाला नाही. उलट या आताच्या शेवटच्या काही 2-3 महिन्यांमध्ये डिपॉझिट वाढले, उत्साहाने माणसं काम करतात. प्रत्येक सेवकांच्याशी आम्ही बोललोय आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये अशी इच्छा आहे की या 31 मार्च पर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हा आणखीन एक काय म्हणतात कुठपर्यंत जायचंय 6,400 कोटी पर्यंत जायचं. काही माणसांचं तर असं म्हणणं आहे की आम्हाला 2 वर्ष द्या, आम्ही 10,000 कोटी पार करतो. काय पाहिजे, नवीन पिढी तयार करायला पाहिजे, नवीन लोकांच्या हातामध्ये सत्ता दिली पाहिजे. आणि अध्यक्षांना हे आमच्या माजी अध्यक्षांना बाळासाहेबांना ही सगळी कल्पना दिल्यानंतर त्यांना 100% हे पटलं की नवीन विचार आले पाहिजे. ही नवीन पिढी जी आहे त्या नवीन पिढीला उत्साह पण आहे, त्यांच्याजवळ टेक्नॉलॉजी पण आहे आणि त्यांच्या हातूनच आता ही पुढं या गोष्टी होणं शक्य आहे. तेव्हा स्वतः होऊन त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन नवीन पिढीला पुढं करून हे सत्तांतर हा बदल घडवून आणलेला आहे. आज मगाशीच लंडनहून वेब मीटिंग झाली. त्या वेब मीटिंग मध्ये बाळासाहेबांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. अर्थात या गोष्टीची सुरुवात गेले 4 वर्षापासून आम्ही केलेली आहे. 4 वर्षापूर्वी नवीन संचालक मंडळ निवडताना 12 संचालक जुने कमी केले आणि त्या जागी नवीन 12 संचालक आले. 12 संचालकांचं एकाही माणसाला इथं ओळख नाही, माहिती नाही, अशी परिस्थिती आहे. कारण यांना काही पुढेच येऊन दिलं नाही.
एखादा कार्यक्रम असला मीच बोलणार, मीच भाषण करणार, मीच सगळं सांगणार, बाकी कोणी यायचंच नाही, बोलायचंच नाही. आणखी त्या दबावाखाली त्या माणसाला विचारायला पुढे काही करता येईना. परिस्थिती आता बदलली. आता अशा परिस्थितीमध्ये तळमळ व्हायला लागली. मग आता करायचं काय? एक तरी नवीन आलेली माणसं, त्यांना काही कळत नाही म्हणून प्रचार करायचा, त्या लोकांना माझ्याशिवाय पर्याय नाही असं सारखं लोकांच्या मनावरती बिंबवायचं, हे सगळं करायला लागल्यावर नवीन पिढी कशी होणार? होणारच नाही. मग एकच उपाय आहे की आपली जागा आपण सोडली पाहिजे, आम्ही आमची जागा सोडली पाहिजे. म्हणजे आता परवाच्या इलेक्शनच्या वेळेला जे पॅनेल केलं त्या पॅनेलमध्ये अशा पद्धतीनं 10-12 लोक नवीन आले आणि जुने कमी झाले. त्यामुळे बराचसा बदल पहिल्यांदाच तिथं केला. दुसरा बदल परत कधी ही आता परत संधी आली, आता दुसऱ्या बदलाकडे काय करायचं? तर आता नवीन ही आता जी आमच्या इथली जी अधिकारी मंडळी आहेत, बरीच खाती निरनिराळी तयार केली, त्यांना निरनिराळे अधिकार दिले आणि त्यांच्या एक्सपर्टाईजचा वापर करून, टेक्नॉलॉजीचा वापर करून बँकेमध्ये एक नवीन पर्व सुरू केलं. या नवीन पिढी तयार करण्याच्या प्रयत्नामध्ये मी स्वतः माझा राजीनामा याचा दिला बोर्ड ऑफ मॅनेजमेंट 4 वर्षापूर्वी, आणि माझ्या जागी डॉक्टर लाहोटींना बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचं चेअरमन केलं. चांगलं चाललंय. रिझर्व्ह बँकेच्या त्यांनाही बरं वाटतंय की हे बदल तुम्ही म्हणून घडताय. सोडत नाही हो कोणी तयार, जागा सोडायला तयार नसतं, अधिकार कोणाला सोडायला नको असतात, आणखी मोठेपणा सारखा मिळत असतो, करायचं काही नसतं. ही शोकांतिक आहे. परंतु त्याच्यावरती मात करून हा बदल प्रत्यक्षामध्ये आपण तो मान्य करणं, आणखीन आपण तो प्रत्यक्षात आणणं, स्वतःपासून करणं हे फार महत्वाचं होतं. आणि त्याचा फायदा बँकेच्या प्रगतीमध्ये दिसतोय आणि तो आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये हे करायचं. मग आज तुम्ही चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड झाली, तुम्ही बघताय समीर जोशी व्हाईस चेअरमन आणि शशांक पालकर व्हाईस चेअरमन झालेले आहेत. त्याच्यानंतर शिंगटे साहेबांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत. पूर्ण अधिकार नुसते दिले नाही तर त्यांना त्या कॅबिन मध्ये जायचं नाही, त्यांची राहायची कॅबिन. खरं वाटतंय की नाही? कारण बघितलंय प्रत्येकाने. तर तिथे नेऊन बसवलं, शिंगटे जर इथंच बसायचं, हीच कॅबिन तुम्हाला द्यायची आणि इथं राहून काय करायचं तर काम करायचं, बँक वाढवायची, शिस्त लावायची, खर्च कमी करायचा. खर्च नुसता कमी करायचा नाही, नफा वाढायचा. अहो लोकांना काय पाहिजे? आम्हाला शेअर होल्डर्सना आम्हाला काही अपेक्षा नसते. शेअर होल्डर काय बघत असतो? बँक कशी चालली आहे काही माहित नसतं, आज कशी चालली आहे ते. पण शेअर होल्डरला एवढं समजतं की मला डिव्हिडंड किती मिळाला. ही साधी शीतावरनं भाताची परीक्षा म्हणतात की नाही, तसं आहे ते बँकेचं. बँकेला नफा होतोय का, बँक चांगली चालली आहे का, हे त्याचं पहिलं लक्षण कुठलं असेल तर बँक मला किती डिव्हिडंड देते. 50,000 कर्जाच्या ह्याच्यामध्ये पर्सेंटेजवरती तुम्हाला शेअर घ्यायला लावतात. त्याच्यावरती तुम्हाला शेअरच्या मागे काहीतरी लोकांची अपेक्षा असते की बँकेत पैसे ठेवले तर मला किती पैसे मिळतील. त्या प्रमाणामध्ये काही ना काहीतरी योग्य असं तिथं रिटर्न प्रत्येकाला पाहिजे असतो.
मला असं वाटतं आम्ही नेहमी बोलायचं की हा लोकांचं समाधान करत नाही हा डिव्हिडंड, किमान 12% डिव्हिडंड हा मिळाला पाहिजे लोकांना. आणि बजेट करा तसं, त्या पद्धतीनं वागा, खर्च कमी करा. खर्च कमी करण्याची निरनिराळ्या पद्धत आहेत, त्याचा वापर करा. आणि मग हा बदल करायसाठी म्हणून यशवंतराव चव्हाणांचं एक आदर्श असं वाक्य सगळ्यांना आठवत असेल, प्रसिद्ध आहे, भाकरी फिरवली पाहिजे नाहीतर करपते. तर हे करपल्याचं लक्षण आहे. आणि ते करपलेली भाकरी फिरवायचं काम, हे कडू गोळी गिळायचं काम आमच्याकडे आलं, परंतु ते आम्ही त्या आनंदाने स्वीकारलंय. आणि सगळ्यांची स्वाद आहे आता असं लक्षात येते की जुना स्टाफ, आत्ताचा रिटायर झालेला स्टाफ, होऊ घातलेला स्टाफ, इथं काम करणारा स्टाफ, जबाबदाऱ्या पेलणारा स्टाफ, या सगळ्या लोकांना अतिशय आनंद झाला मनापासून. किती आनंद झालाय तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. काही सेवकांचे असे छोटे 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 पॉकेट्स आहेत, ग्रुप आहेत, त्यांनी पार्ट्या केल्या. पिढा गेली म्हणतात. पण हे काय पोटात भीती, सगळ्यांना सांगत सुटले की मी येणार 4 महिन्यांनी, मी परत आहे तिथं. मी तुम्हाला आता हे सांगू इच्छितो की हा बदल होणार नाही. हा विचारपूर्वक केलेला बदल आहे. आता नो एंट्री, कुठल्याही परिस्थितीत नो एंट्री. आम्हाला बदल करायचा आणि या बदलाप्रमाणे हा बदल आता प्रत्यक्षात आणलेला आहे. कुणीही घाबरायचं कारण नाही, कुणीही त्याच्यावरती विश्वास ठेवायचं कारण नाही. सगळ्या सेवकांची मला विनंती आहे, सगळ्या सेवकांना, सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, कसल्याही दबावाच्या खाली तुम्ही राहू नका. आणि तुमच्या पाठीशी आम्ही आहे. तुम्हाला जे अधिकार देणार आहोत त्या अधिकाराच्या कक्षेमध्ये राहून बँकेची प्रगती कशी होईल ते पहा. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तो परत काळा दिवस येणार नाही. आणि विशेषतः आमच्या शिंगटे सरांना सांगतो की शिंगटे साहेब कसल्या दबावाखाली आता राहतात, एवढे अधिकार तुम्हाला दिल्यानंतर कशाचा आता दबाव कसलाय? अजिबात दबाव नाही, काही चिंता करू नका. गाड्या काढून घेतल्या, शिपाई काढून घेतले, सिक्युरिटी काढून घेतले, सगळे अधिकार काढून घेतले, कुठलाही अधिकार ठेवले नाही. कधीही तुम्हाला कुणी विचारू शकणार नाही. काम करा, बँकेची प्रगती करा. बँक आपल्याला परत चांगल्या उच्च पदावरती न्यायची आहे, नफा वाढवायचा आहे. नफा वाढवण्यासाठी आता राजकारण नाही, इथून पुढे विचार करू नका. आता फक्त एकच विचार करा की ही बँक मोठी कशी होईल. आणि त्या दृष्टिकोनातनं जे बदल घडवायचे असतील ते बेलाशक घडवा. मला नाही वाटत कुणालाही आता शंका कुठली राहिली आहे. कुणी मला विचारतात बरेच लोक, अहो ते अजूनही असं म्हणतात की मी परत येणार 4 वर्षात नाही, 4 महिन्यात नाही, कधीही होणार नाही परत. आता एकच रस्ता त्यांना दाखवलेला आहे, त्या रस्त्यानं जायचं, बाहेर जायचं. ही परिस्थिती आहे. मला जाहीरपणाने एवढ्यासाठी तुम्हाला सांगायचं होतं की लोकांच्या मनामधला हा संभ्रम जर दूर केला नाही तर या बँकेची प्रगती उठवायचा जो प्रयत्न आहे, आणि माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही ही बँक चालवता येणं शक्य नाही, हे लोकांच्या मनातून काढून टाकायचं होतं. नोकर भरतीमध्ये गुणवत्ता पाहिजे. काही क्षेत्र आहेत बँकेमध्ये, त्या क्षेत्रातलं एक पहिलं नोकर भरती मोठं ट्रिकी आहे बरं का. आपण जे बघतो का नाही, काही काही बँकामध्ये जे गोंधळ चाललेले असतात, कुठे चालतात, बाकी कुठं नाही चालत, नोकर भरतीत चालतो. आकडे मोठे मोठे असतात. आपल्या बँकेमध्ये आत्ता नाहीये, तसं होणार नाही. आणि
तसा जर कुठं प्रयत्न व्हायला लागला तर बेलाशक कुठल्याही संचालकांच्या पर्यंत जाऊन तुम्ही बेलाशक सांगा, ताबडतोब बंदोबस्त केला जाईल. कुठल्याही परिस्थितीत होणार नाही. लवकर भरती नोकरांची एफिशियन्सी वाढली पाहिजे, सेवकांची एफिशियन्सी वाढली पाहिजे. सेवकांची एफिशियन्सी वाढवायला पाहिजे. आपल्या बँकेचं मी बोलणं बरं नाही आहे, कारण सगळ्या लोकांच्या समोर हे बोललं तर आपलं वैगुण्य काय आहे ते मी सांगितलं तर होईल. पण ही वस्तुस्थिती आहे. इंडस्ट्रीचे स्टँडर्ड असतं, बँकांचं स्टँडर्ड असतं, आणि त्या ह्याच्यामध्ये एफिशियन्सी कशी मोजतात, पर एम्प्लॉई तुमचा बिझनेस किती होतो, पर एम्प्लॉई तुम्हाला प्रॉफिट किती होतो, याच्यावरती हे मोजलं जातं. आपल्या बँकेचा त्या स्टँडर्डला बिझनेस होत नाही, मग तो जातो कुठे? आपल्या बँकेचा त्या स्टँडर्डला नफा होत नाही, मग तो जातो कुठे? तर याचा अर्थ नळातनं पाणी गळते, कुठेतरी जाते, ते कुठे जाते ते हुडकून काढायला पाहिजे. त्या सगळ्या वाटा बंद करायची जबाबदारी तुमच्यावरती, आणि नफा वाढवला पाहिजे, एफिशियन्सी वाढली पाहिजे. बँकिंग इंडस्ट्रीचं स्टँडर्ड ठरलेलं आहे, त्या स्टँडर्डला आपण जरा सुद्धा कमी पडता उपयोगी नाही. अशा पद्धतीनं कारभार बघण्याची चांगली जबाबदारी एका तरुण, एक जाणकार चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या माणसाच्या ताब्यात दिली आहे. खूप विचार केलेला आहे, आणि ती देत असताना तुम्हाला काहीही काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. बाबा आणि भाऊ पूर्वीपासून एक जोडी आहे. सगळे लोक सांगतात, कधी बाबांचं एकट्याचं नाव घेत नाही, कधी भाऊंचं नुसतं मोठं एकट्याचं. बाबा आणि भाऊ, बाबा आणि भाऊ, बाबा आणि भाऊ एकच आहे. लंडन मध्ये होते, पण आता मगाशी बोलले, आणि ते बोलले, मला वाटतं तुम्ही वाजवून दाखवलं का ते? आहे, रेकॉर्ड झालेलं आहे. तर आम्ही एक आहोत, आमच्यामध्ये काहीही अंतर झालेलं नाही. तसा काही करायचा प्रयत्न केला असला पुढे तर त्याच्यावरती विश्वास ठेवायचं काही कारण नाही. आपण सगळ्यांनी मिळून चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, आमचे CEO, आमचे सगळे सेवक, सगळ्यांच्यावरती विश्वास ठेवा, त्यांच्या पाठीशी राहा, त्यांना ताकद द्या, आणि तुमच्या ताकदीच्या जीवावरती बँकेमध्ये कधीही कसल्याही प्रकारचा गैरकारभार होणार नाही याची तुम्हाला आम्ही हमी देतो. आणखी मला खात्री आहे की आपल्या बँकेला उज्ज्वल दिवस आल्याशिवाय राहणार नाही. एवढा मी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड या आपल्या बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले सभेचे अध्यक्ष, सातारा जिल्हा सहकारी संस्थांचे उपनिबंधक श्री संजयजी सुद्रिक, अर्बन कुटुंब प्रमुख माननीय भाऊ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉक्टर अनिल लाहोटी, नवनिर्वाचित अध्यक्ष समीर जोशी व नवनिर्वाचित उपाध्यक्ष शशांक बाळकर, माझे सर्व सहकारी संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सर्व सहकारी संचालक संचालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंदे, प्रथम मी व माझी सौ रश्मी एरम यांच्या वतीनं नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे हार्दिक अभिनंदन करतो. पूर्वनियोजित कौटुंबिक कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु त्याचबरोबर मला तुम्ही व्हीसीच्या माध्यमातून कनेक्ट करून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्व IT डिपार्टमेंटचे आणि ॲडमिन डिपार्टमेंटचे धन्यवाद.
बँकेबद्दल बोलायचं म्हणलं तर बँक अतिशय सुस्थितीत आहे. सर्व संचालक तज्ज्ञ आहेत, त्याचबरोबर सेवक प्रशिक्षित आहेत आणि संस्थेवर प्रेम करणारे सर्व सेवक प्रशिक्षित आहेत आणि त्याबरोबर डिव्होटेड देखील आहेत. साधारणतः 72 शाखांतून आपला जो 6000 कोटीकडे वाटचाल चालू आहे आणि त्याचबरोबर 72 शाखांमधनं 95,000 सभासद आपले आहेत. ह्या सभासदांचा प्रामुख्याने आपण विचार करायला पाहिजे आणि त्यातूनच आता आपल्याला आणखी 5 नवीन शाखा मिळाल्या. त्यातल्या 2 शाखा आपण उद्घाटन झाल्या, 3 अजून आहेत, भविष्य काळात त्याही होतील. परंतु आपल्या पुढे आता नवीन पिढी पुढे आणि नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांपुढे खूप नवीन आव्हानं आहेत. त्यातलं एक सर्वात महत्त्वाचं जे काय असेल तर आपल्या सर्व बँकेची पुनर्रचना थोडीशी करणं जरुरीच आहे. बहुने आता सांगितलं की मॅनेजमेंट कॉस्ट कमी व्हायला पाहिजे. ही मॅनेजमेंट कॉस्ट नुसती सेवकांच्या पगारातनं किंवा IT मधनं नव्हे तर एक कामाची सुसूत्रता त्यामध्ये यायला पाहिजे. याच्यामध्ये ITचा फार मोठा सहभाग असावा असं मला वाटतं. बहुनी सांगितल्याप्रमाणे मॅन्युअली किंवा फिजिकली फाईल्स देण्यापेक्षा PDF मधनं जर का आपण ह्या केल्या पाठवल्या तर काम देखील आपलं लवकर होईल, घरोघर होईल, ग्राहकांची सेवा चांगली मिळता येईल, चांगली देता येईल आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे ह्या वर्षीचा तो प्रॉफिटेबिलिटी. रिझर्व्ह बँकेच्या इन्स्पेक्शन मधनं हा सारखा मुद्दा येतोय की तुमची प्रॉफिटेबिलिटी बिझनेसच्या मानानं कमी आहे. तर ती प्रॉफिटेबिलिटी वाढवण्याच्या दृष्टीनं ITचा आपण एक सहभाग त्यामध्ये घ्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर कॉस्ट कटिंग कसं होईल हेही पाहायला पाहिजे. टेक्नॉलॉजी आपली अप्रतिम आहे, अद्ययावत आहे. आपली टेक्नॉलॉजीची टीमही चांगली आहे. या निमित्तानं टेक्नॉलॉजीच्या टीमला एक मला आव्हान करावं असं वाटतं की सेवकांची प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांच्या कामामध्ये देखील बदल करायला पाहिजे. बायोमेट्रिकचा वापर व्हायला पाहिजे आणि ऑनलाईन किंवा लॉग इन किंवा लॉग आउट ह्या प्रक्रिया ज्या बाकीच्या बँकांमध्ये मोठ्या बँकांमध्ये राबवल्या जातात त्याही आपल्यामध्ये राबवता यायला पाहिजे. आणि कर्जाची रिकव्हरी 0 NPA आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण आपली कर्ज त्या पद्धतीने आपण वाटप केली, रिकव्हरी चांगली आहे, त्याचं मॉनिटरिंगही चांगलं आहे. परंतु भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने राबवायला पाहिजे. आणि माझी खात्री आहे की सभासद हा आपला केंद्रबिंदू जर का मांडला तर ह्या सभासद हे आपले मालक आहेत आणि त्यांना कमीत कमी ह्या वर्षी 12% डिव्हिडंड मिळावा अशी माझी स्वतःची धारणा आहे आणि कोणची तीच धारणा आहे. आणि त्यातनं आपल्याला वाटचाल करण्याच्या दृष्टीनं कॉस्ट कटिंग कसं करता येईल हे पाहता येईल. निवडणुकीच्या बाबतीत म्हणलं तर ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेबद्दल कोणाला आश्चर्य किंवा काही वाटायचं ते कारण नाही. कारण ही प्रक्रिया साधारणतः 2022 पासून सुरू झाली आणि त्या दृष्टीनं 12 नवीन चेहरे आपण घेतले आणि त्या समाजातनं वेगवेगळ्या क्षेत्रातले, वेगवेगळ्या स्तरातले, वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे आणि आपल्या स्टाफमधनं पण आपण काही संचालक घेतले की ह्या बँकेत त्या संचालकांना एक सामाजिक प्रतिष्ठा आहे, तेच आहे आणि त्याचा उपयोग आपल्या बँकेच्या व्यवसाय वाढीला नक्कीच होईल. आणि त्यांचे योगदान योगदानाच्या दृष्टीनं बहुनी आता काही प्लॅन सांगितले. त्यामध्ये बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची, बोर्ड ऑफ डायरेक्टरची वेगळी मीटिंग असेल किंवा महिन्यातनं 2 वेळा आपण भेटायला पाहिजे. प्रोसिडिंगच्या दृष्टीने काही गोष्टी सांगितल्या, खर्चाच्याही गोष्टीनं सांगितल्या आणि कॉस्ट कटिंगच्या दृष्टीनं जेवढं आपल्याला कॉस्ट कटिंग चांगल्या पद्धतीनं करता येईल हे सगळं आपल्याला पाहता येईल. आणि आजची ही जी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची ही जी निवड आहे ते उत्तराधिकारी किंवा एक सक्सेशन प्लॅनचाच हा भाग आहे असं मी समजतोय. आणि हाच मेसेज माझ्याकडनं आपल्या सर्व सभासदांना, हितचिंतकांना, डिपॉझिटर्सना, लोनर्सना आणि ह्या आज माजी संचालकांना आज जी शताब्दी हॉलमध्ये मीटिंग होणार आहे त्या मीटिंगमध्ये देखील हा मेसेज आमच्यातर्फे जावा, माझ्यातर्फे जावा अशी माझी नम्र आणि कळकळीची विनंती आहे. आणि कृपा करून गेल्या काही दिवसांमध्ये किंवा जे काही अमृतमंथन झाले किंवा चर्चा झाल्या किंवा काही गढूळ वातावरण थांबवण्याचा करण्याचा प्रयत्न झाला याच्यावर हा कायमचा पडदा पडेल असं मला या निमित्तानं वाटेल. आणि बँकेच्या प्रगतीला, एक नव्या युगाला, नवीन पिढीला
आपण सुरुवात होईल असं मला वाटतं। या नवीन अध्यक्षांना समीर जोशी आणि शशांक पालकरांना मी पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला तुम्ही कनेक्ट करून घेतलं, मनोगत व्यक्त करायची परवानगी दिली त्याबद्दल भाऊ आपले खास आभार मानतो आणि माझे सर्व संचालक मंडळाचे आभार मानतो आणि माझं मनोगत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला वाटते लावडीचे सांगा लोकांचं समाधान। येस, दरवर्षी सर्व सेवकांना दिवाळीच्या निमित्तानं बोनस दिला जातो। आता संचालक मंडळाच्या सेवकांना एक पगार बोनस देण्याचा निर्णय झालेला आहे। परंतु रक्कम लवकरच आपल्या खात्यात जमा होईल। आपण सर्व सेवक आणि सेवकांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्यासमोर त्यांचं मनोगत व्यक्त केलं। नवनिर्वाचित तडफदार बँकेचे अध्यक्ष माननीय समीर जोशी सर, उपाध्यक्ष माननीय पालकर सर, उपस्थित सर्व संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य आणि अतिशय थोड्या कालावधीमध्ये शॉर्ट नोटीसमध्ये आजच्या या कार्यक्रमासाठी सर्वजण आपण इथे आला। बँकेचे सर्व माजी संचालक, माजी अधिकारी, माझे कर्मचारी, सर्व हितचिंतक, कराड पंचक्रोशीमधील सर्व जन जे बँकेवरती मनापासून प्रेम करतात, आज इथे आले त्याबद्दल प्रथमतः मी तुमचे ऋण व्यक्त करतो। बरोबर 2 दिवसापूर्वी अचानकपणे भाऊंनी सांगितलं आम्हाला सगळ्या संचालकांना की मला माझं मनोगत जे बँकेवरती प्रेम करतात त्यांच्याकडे व्यक्त करायचं आहे। आणि इतकं अचानक ठरलं की आमच्या संचालक मंडळामधील बऱ्याच मेंबरना पण माहीत नाही की आजची ही मीटिंग आहे। कारण का घडामोडीच अशा होत होत्या, RBIचं इन्स्पेक्शन चालू होतं, चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड होणार होती आणि गेल्या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये 1986 नंतर परत एकदा एक चक्रीवादळ बँकेवरती घोंगायला लागलं। पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, बँकेच्या 108 वर्षाच्या कारकिर्दीमुळे, बँकेमध्ये योगदान दिलेल्या प्रत्येकाच्या पुण्याईमुळे हे वादळ शमलं, शांत झालं, स्थिरावलं आणि आता आज भाऊंनी तुमच्याशी, भाऊंच्या मनामध्ये एक खंत तयार झाली होती, गिल्ट तयार झाला होता आणि भाऊंना सारखं वाटत होतं की आपण चुकलोय आणि सभासदांसमोर व्यक्त व्हायला पाहिजे। म्हणून भाऊंनी आज ही इच्छा व्यक्त केली, म्हणून आज हा सगळा उहापोह, हे हितगुज, हे चर्चा, भाऊंचं मनोगत तुमच्यासमोर व्यक्त व्हावं यासाठी आज तुम्हाला बोलवलं आणि मोठ्या प्रेमाने तुम्ही आला। हीच या बँकेची शक्ती आहे आणि हीच शक्ती या बँकेची दिवसेंदिवस प्रगती करणार आहे याबद्दल आम्हाला खात्री आहे। आज या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू, प्रथमतः मी सर्व संचालक मंडळ, मॅनेजमेंट, आमच्या अधिकारी यांच्या वतीनं पत्रकार बंधूंचं फार मनापासून कौतुक करतो। अतिशय खडतर परिस्थितीमध्ये अनेक असे प्रसंग आले, पण पत्रकार बंधूंनी अतिशय सांभाळून घेतलं। नुसतं सांभाळून नाही घेतलं तर कुठलीही गोष्ट त्याचा गुणाकार भागाकार होऊन दिला नाही, ह्याची आम्हाला जाणीव आहे आणि हे ऋण आम्ही तुमचं कधीही विसरणार नाही। आजच्याही कार्यक्रमाची एक टिप्पणी आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटकडनं या सगळ्याची एक टिप्पणी तुमच्याकडे सगळ्यांकडे दिली जाईल आणि आमच्या सर्व संचालक मंडळांची नम्र विनंती आहे की त्या पद्धतीनंच त्याचा तुम्ही तो स्वीकार करावा आणि त्याला योग्य ती प्रसिद्धी द्यावी। तुमच्या सहकार्य फार महत्त्वाचं आहे, कारण का कराडसारख्या तहसील एरियामध्ये 6000 कोटीचा टप्पा करणारी भारतातली ही एकच बँक आहे आणि तुमच्या सहकार्याशिवाय हे होणार नाही, त्याची आम्हाला जाणीव आहे। शिंगटे साहेब नवीन तडफदार आमचे CEO आहेत,
भाऊंनी आत्ता सांगितलं की भाकरी नाही पलटली तर करपते. आता ज्या चुका होऊन गेल्या त्याची पुनरावृत्ती परत होणार नाही ह्याची जबाबदारी शिंगटे साहेब तुमच्यावर आलेली आहे. आम्हाला खात्री आहे की ते तुम्ही व्यवस्थित त्याची काळजी घ्या. सर्व तुमचे सहकारी आहेत, आमचे सर्व अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत. मी तुम्हाला सांगतो, ग्वाही देतो, अतिशय तडफदारपणे काम करतात. हां, तुम्ही कॉर्पोरेट मेट्रोपॉलिटियन आणि बाकीच्यांची तुलना कराल तर यदा कदाचित नॉलेजमध्ये आम्ही थोडे कमी असू, पण कराड अर्बनचा जो लोगो आहे, इमोशनल 1-to-1 कम्युनिकेशन, यामध्ये कराड अर्बनचा कोणीही हात पकडू शकणार नाही. त्याचं क्रेडिट सर्व आमच्या सहकाऱ्यांना जातं हे मी या ठिकाणी व्यक्त करतो. शिंगटे साहेब, सर्व सभासद गेली कित्येक वर्ष अतिशय खाजगीमध्ये आम्हाला सांगतात कमीत कमी 12% डिव्हिडंड, जो आत्ता आपल्या अध्यक्ष साहेबांनी बाळासाहेबांनी व्यक्त केलेला आहे. मला असं वाटतं की याच्या पुढे जेव्हा तुम्ही पुढील वर्षाची बॅलन्स शीट मांडाल तेव्हा पहिल्यांदा 12% डिव्हिडंड याचा खर्च अगोदर मांडा 1 नंबरला, आणि मग बाकीचे तुमचे खर्च मांडा, तरच आम्हाला आमच्या सभासदांमध्ये समाधान व्यक्त करता येईल. आणि मला खात्री आहे की तुम्ही हे नक्कीच मान्य करा. सर्वात महत्त्वाचे आभार आज या ठिकाणी ज्यांचे मला मानायचे ते माननीय बाळासाहेब डॉक्टर सुभाष एरम सर. आज त्यांच्या घरगुती कन्येच्या वास्तूसाठी, घरच्या नवीन घराच्या वास्तूसाठी लंडनला गेलेत. आत्ताच बाळासाहेबांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. गेली 22 वर्ष कशाचीही पर्वा न करता भाऊंच्या साथीने अतिशय तडफदारपणे, समर्थपणे बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठेही कमीपणा न येता त्यांनी जे काही योगदान दिलं, आज आपण जाहीरपणे त्यांचं कौतुक करूया. काळाच्या जगामध्ये